वसा जनसेवेचा। जनगणना 2027च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात प्रशासकीय तयारीने वेग घेतला आहे। यावेळची जनगणना पूर्णपणे कागदविरहित आणि डिजिटल पद्धतीने पार पडणार असून ही माहिती भविष्यातील भारताची अर्थव्यवस्था बळकट करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल। त्यामुळे नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणाद्वारे तांत्रिक बाबी सखोल समजून घेऊन जनगणनेचे कार्य अचूकपणे पूर्ण करावे असे निर्देश जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी डॉक्टर प्रवीण कुमार देवरे यांनी दिले। जिल्हा नियोजन सभागृह आणि जिजाऊ सभागृह येथे जिल्हास्तरीय क्षेत्रीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण 2 बॅचेसमध्ये आयोजित करण्यात आले आहे। या प्रशिक्षणाचा समारोप 8 एप्रिल रोजी डॉक्टर प्रवीण कुमार देवरे यांच्या उपस्थितीत झाला। यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनीही प्रशिक्षणास उपस्थित राहून मार्गदर्शन केले। जनगणनेचे काम करताना कोणतीही त्रुटी राहू नये आणि प्रक्रियेत पारदर्शकता राखीव राहावी यावर त्यांनी विशेष भर दिला। कर्मचाऱ्यांनी डिजिटल साधनांचा प्रभावी वापर करावा, डेटा संकलनाची पद्धत नीट समजून घ्यावी आणि फील्डवर काम करताना येणाऱ्या अडचणींवर तात्काळ उपाययोजना कराव्यात असे आवाहन त्यांनी केले। या मोहिमेअंतर्गत 81 फील्ड ट्रेनर्सचा 4 मास्टर ट्रेनर्स मार्फत प्रशिक्षण देण्यात आले। प्रशिक्षणादरम्यान प्रत्यक्ष कामाचा अनुभव येण्यासाठी ग्रामीण भागातील येडगाव तालुका जिल्हा बुलढाणा व शहरी भागातील बुलढाणा येथील रामनगर या भागात काही घरांना भेटी देऊन प्रत्यक्ष जनगणनेची प्रात्यक्षिके करून दाखवण्यात आली। यावेळी जनगणना संचालनालयाचे पवन घोडे व मयूर पवार, सांख्यिकी अन्वेषक ग्रेड 2 मास्टर ट्रेनर संजय खडसे, उपविभागीय अधिकारी सिंदखेड राजा आणि डॉक्टर रामेश्वर पुरी, उपविभागीय अधिकारी खामगाव यांच्यासह सर्व क्षेत्रीय प्रशिक्षणार्थी उपस्थित होते। प्रशिक्षणाच्या समारोप प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा जनगणना अधिकारी सुरेश कवडे, तहसीलदार संजीवनी मोपडे आणि नायब तहसीलदार प्रमोद करे यांची प्रमुख उपस्थिती होती। सर्वांनी समन्वयाने आणि जबाबदारीने हे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे। सिटी न्यूज। सिटी न्यूज वसा जनसेवेचा।